वळूयात पुढच्या बातमीकडे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून ताब्यात घेतला। त्यानंतर आता पोलीस खोक्याला घेऊन बीडच्या दिशेने रवाना झालेत। त्याला अटक केल्यानंतर हस्तांतरणासाठी प्रक्रिया देखील करण्यात आली आहे। काल सकाळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी खोक्याला प्रयागराज या ठिकाणी अटक केली। त्याला तेथील पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। त्याचं मेडिकल देखील करण्यात आलं। प्रयागराज येथील न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं। त्यानंतर खोक्याच्या ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया करण्यात आली आहे। त्यानुसार सतीश भोसलेचा ताबा आणि आता बीड पोलिसांनी घेतल्याची माहिती समोर येते। सतीश भोसलेला बीड येथील न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत स्वानंद पाटील, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। स्वानंद, अखेर बीड पोलिसांनी या खोक्याचा ताबा घेतला आहे, काय अपडेट करतायत? वर्षा काल जे आहे ते प्रयागराज पोलिसांनी विमानतळावर खोक्याला अटक केली होती। त्यानंतर ही सगळी प्रक्रिया ही पार पडायला साधारण 24 तास लागलेले आहेत। आज त्याला प्रयागराज येथील न्यायालयात हजर करण्यात आलं आणि जी ट्रान्झिट रिमांडची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतरच बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आणि आता ही बीड पोलीस जे आहेत त्याला घेऊन महाराष्ट्राकडे रवाना झालेत। तिथून 48 तासात त्यांना बीड येथील न्यायालयात त्याला हजर करायचंय, कारण प्रवासाचा वेळ वगळता इतर अधिकचे 24 तास देण्यात आलेले आहेत। म्हणजे साधारण प्रयागराजहून बीडमध्ये यायला 24 तास लागतील आणि उरलेले 24 तास असे 48 तास न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत न्यायालयात हजर करण्यासाठी बीडच्या वर्षा। निश्चितच स्वानंद, या सगळ्या प्रक्रियेसंदर्भातली माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सतीश भोसलेचा यावेळेस बीड पोलिसांनी ताबा घेतला आहे। काल प्रयागराजमधून सतीश भोसले याला अटक करण्यात आली। आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आज नेमकं काय होतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सतीश भोसलेला बीड येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया नेमकी कशी होती ती आपण जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी प्रयागराजमध्ये खोक्याला अटक केली। खोक्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। त्याची वैद्यकीय तपासणी देखील झाली। यूपी पोलिसांकडून बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतला। आज प्रयागराज न्यायालयामध्ये खोक्याला हजर केलं जाणार होतं। त्याला हजर देखील करण्यात आलं। त्यानंतर न्यायालयामध्ये ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। खोक्याला घेऊन त्यानंतर पोलीस मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचतील असं देखील सांगितलं जात आहे। बीड पोलीस खोक्याला बीड न्यायालयामध्ये हजर करणार आहेत।